नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत. पहिले षटक सुरू आहे आणि 6 धावा आतापर्यंत झाल्यात. साईदीप पॉवर्स ही टीम आपण पाहतोय प्रथमतः बॅटिंगसाठी जी आमंत्रित केली जाते. साहिल आणि त्याचबरोबर महादेव ही जोडी मैदानामध्ये आहे. तर गोलंदाजी मार्क वरती प्रणीत. पुढचा बॉल अगदी बॅटच्या जवळून इथे मार्गस्थ होतोय. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिले षटक मैदानामध्ये सुरू आहे. 6 धावा आतापर्यंत झाल्यात. त्यामध्ये साहिल यांच्या बॅटमधून एक आलेला चौकार. पुन्हा एकदा इथे मात्र प्लेड ऑन. विकेटचं होईल पतन. साहिल इथे त्रिफळा बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. घुमा के आरे पारे घुमा के गुत्थी गुत्थम घुमा के अड़चन खड़चन घुमा के जियो खिलाड़ी वाहे वाहे जियो खिलाड़ी वाहे. धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा. साहिल बाद झाले. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर अमोल जे बॅटिंगसाठी आपण पाहतोय प्रामुख्याने सज्ज होत आहेत. त्याच बरोबरीने महादेव देखील त्यांच्या बरोबरीने आहेत. षटक क्रमांक 2 ची इथे सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती प्रथमेश वैयक्तिक पहिल्याच संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेत. पहिलाच बॉल हलक्या हाताने पुश केलाय पॉइंटच्या दिशेने. पुश करो और खुश रहो. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. महादेव यांच्या खात्यामध्ये ती एक धाव जोडली जाते. तर सांघिक धावसंख्येमध्ये देखील एका धावेची वाढ होतीये. धावसंख्या होते ती 7. पुन्हा एकदा उजयष्टीच्या लगत सुरेख गोलंदाजी इथे प्रथमेश यांच्याकडून केली जाते. दुसऱ्या षटकामध्ये देखील तो संयम आणि ती दीपक गोलंदाजी मार्क वरती आहे. थोडस लाईव्ह स्कोरिंग मध्ये थोडासा व्यत्यय नक्कीच येतोय. त्यामुळे थोड्याशा नावाची अदलाबदली. प्रथमेशांनी पहिलं षटक हाताळलं. यायचेत अजून ते. 7 धावा आतापर्यंत झाल्यात. एक बॅटर बाद आहे. पुन्हा एकदा चांगला फटका लॉंग ऑफ मध्ये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु तिथे मात्र ती एक धाव पूर्ण केली जाते. 8 धावा. दुसरं षटक सुरू आहे. 8 धावा आतापर्यंत झाल्यात. त्यामध्ये एक बॅटर देखील बाद आहेत. दीपक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा सरळ बॅटचा इथे वापर. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु तिथे मात्र नेम यष्ट्यांचा घेता येत नाहीये. एक धाव त्या दरम्यान प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 9. दुसरं षटक सुरू आहे. 9 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा फुल टॉस. आता मात्र डायरेक्ट हिट. इथे एक से भले दो. दोघांनी मिळून इथे महादेव यांना धावबाद केलाय. दुसऱ्या विकेटचं पतन. 9 या धावसंख्येवरती दुसरा बॅटर बाद. विकेट गिरे तो विकेटचे इथे पतन होत आहे. 2 बॅटर 2 षटकांमध्ये इथे बाद होत आहेत. षटक क्रमांक 3 ला इथे सुरुवात केली जाते. अमित गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल वाईड यॉर्करचा इथे प्रयत्न. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडूची इथे सांगता होतीये. षटक क्रमांक 3 ची सुरुवात अमित अप्रतिमरित्या इथे साकारतायत. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. प्रहार करण्याचा प्रयत्न आहे सागर यांचा परंतु सागर इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. तर अमित स्ट्राइक वरती आहेत.
पुन्हा एकदा इथे चेंडू निर्धाव. डॉट. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी इथे करतायत सागर, अप्रतिम. वारंवार निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. बॅक टू बॅक पाचवा चेंडू निर्धाव आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र होत नाहीये. चांगली गोलंदाजी सागर यांच्याकडून केली जाते. पुन्हा एकदा काहीसं पदाला लिहितं. आता मात्र ती एक धाव फार वेळानंतर इथे प्राप्त केली जाते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. 3 षटकांचा खेळ संपलाय. 10 धावा झाल्यात. 2 बॅटर आतापर्यंत बाद आहेत. 7 षटकांची मॅच आहे. 3 षटकांमध्ये 10 झाल्यात. अजूनही 24 चेंडूंचा खेळ शिल्लक. एक फायटिंग स्कोर उभा करण्याचा प्रयत्न, परंतु आतापर्यंत गोलंदाजांनी तर या मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे. चौथं षटक. पहिलाच बॉल इथे धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु चुकीच्या एंडकडे फेकी आहे. कुठल्याही प्रकारची धाव मात्र मिळत नाहीये. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. प्रणित इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा आडव्या बॅटने लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू खेळलाय, परंतु डायरेक्ट हिट इथे मात्र होत नाहीये. सिंगल इथे प्राप्त होतीये. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. एक धाव ची घेण्याचा प्रयत्न केला जातोय. हा चेंडू मात्र भरकटला जाईल. पंचांचा इशारा. अवांतर धाव. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 12. 2 बॅटर बाद 12 धावा. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 12 धावा झाल्यात. पुन्हा एकदा इथे पुल केलाय, परंतु जेमतेम 1 धाव मिळेल. कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नव्हता. तत्परतेने जाऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय. त्या दरम्यान आलेली सिंगल. धावसंख्या होते ती 13. चौथं षटक सुरू आहे. 13 धावा आतापर्यंत झाल्यात. अमित आणि अमोल डबल ए ची जोडी मैदानामध्ये आहे. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. चांगली गोलंदाजी इथे प्रदीप यांच्या माध्यमातून केली जाते. आतापर्यंत रोखलंय. जे अमित मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आहेत. इथे देखील चांगला फटका, परंतु एक व्यतिरिक्त धाव मिळणार नाही. ऑन साइडला चेंडू खेळलाय. सिंगल इथे वेगवान प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 14 धावा. 2 बॅटर बाद 14. पुन्हा एकदा बॅकफुट पंच. इथे धावबाची संधी, परंतु थोडीशी गडबड. हातात आलेली संधी मात्र गमावली. इथे घाई केली. चेंडू अडवण्याच्या अगोदर ती यष्ट्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न, आणि त्यामध्ये मात्र चेंडू हातामध्ये येऊ शकला नाही. सिंगल प्राप्त होते. 4 षटक संपले आहेत. 15 धावा झाल्यात. 4 षटकानंतर 15. अमित आणि अमोल डबल ए ची जोडी सिंगलने धावसंख्येला आकार देण्याचं काम करतात. तर गोलंदाज इथे धावा रोखण्यासाठी शिर्थीचे प्रयत्न देखील करतात. षटक क्रमांक 5 ची इथे सुरुवात. पहिलाच बॉल बॅकफुटला जात डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु सिंगल इथे प्राप्त होते. गोलंदाजी मार्क वरती सागर. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव त्यांनी खर्च केली. या मॅच मध्ये देखील या ओव्हर मध्ये सिंगल. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर. फार वेळाचा परिश्रम. बॉल सीमारेषा पार. बस काय भावा. या मिळाल्या 4 धावा. चौकार. धन्यवाद. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. अमित यांच्या बॅट मधून आलेला एक देखणा आणि रुबाबदार चौकार. धावसंख्या 20. 2 बॅटर बाद 20. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न.
चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव मात्र इथे रोखली जात नाहीये. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 21 धावा. षटक क्रमांक 5 सुरू आहे. पहिल्या 3 चेंडूंवरती तब्बल 6 धावा इथे सागर यांनी खर्च केल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. पुढचा बॉल सागर यांच्याकडून हाताळला जाईल. अमोल यांच्यासाठी पुन्हा एकदा फुल टॉस. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय. चांगली बॅटिंग केली आहे सागर यांनी. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळतायत, परंतु म्हणावे तशा धावा मिळत नाहीयेत. परंतु क्रिकेटचं सौंदर्य त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळत आहे. 22 वरती 2. पुन्हा एकदा पदलालित्य डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या 22. 2 बॅटर बाद आहेत. 5वं षटक आतापर्यंत सुरू आहे. 2 बॅटर बाद झाल्यानंतर आतापर्यंत धावसंख्येमध्ये जी वाढ व्हायला हवी ती झाली नाही, परंतु अमित आणि अमोल चांगला प्रयत्न करतायत. फायटिंग स्कोरकडे वाटचाल आहे. पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर आणि बॉल करेल. बाउंड्री लाईनच्या बाहेरची सफर. 6 धावा. धन्यवाद. काय फटका इथे सजवलाय. अगदी सरळ बॅटचा वापर आणि त्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेरची केलेली चेंडूने सफर. दमदार आणि असरदार षटकार. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा झाल्या आहेत आणि 2 बॅटर त्या दरम्यान बाद आहेत. सर काय पाहिजे त्यांना? बँडेज पाहिजे? आहे माझ्याकडे, देऊ? या आहे माझ्याकडे. बँडेज नाहीये, स्प्रे. अहो जखमेवरती मारणारा स्प्रे. अरे जखमेवरती हळदीचा स्प्रे. कड झाल्यावरती स्प्रे लावतात तो स्प्रे आहे माझ्याकडे. मुरगळल्यावरचा पण वेगळा आहे आणि जखम झाल्यावरचा पण वेगळा आहे. दोन्ही स्प्रे आहेत माझ्याकडे. पाहिजे असेल तर घ्या. हा, ते ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे माझ्याकडे. ओके, थँक्यू सर. नाही खरंच आहे, मी सांगतोय. स्प्रे फक्त आपल्याला माहिती आहे की मुरगळला किंवा एखादा मुकामार लागला तर लागतो, तसं नाहीये. माझ्याकडे जखम झाल्यानंतर पण आहे. पाहिजे असेल तर घेऊन जा, वापर करा. 28 धावा, 2 बॅटर बाद. 5 षटकं संपलेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाजी मार्क वरती केदार. दमदार केदार गोलंदाजी मार्क वरती आहेत. साइड आर्म ऍक्शन. येस, बघूया अमोल कशा प्रकारे इथे धावा बनवतील. शेवटचे 12 चेंडू आहेत पहिल्या डावातील. पहिलाच बॉल लॉंग ऑनच्या दिशेने वेगात येऊन चेंडू अडवलाय, परंतु सिंगल. अमोल यांची बॅटिंग अप्रतिम आहे, कारण त्यांनी 9 चेंडू खेळले आणि आतापर्यंत 7 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. तर दुसऱ्या बाजूने अमित 14 मध्ये 14 आहेत. 29 धावा. पुढचा बॉल. पुन्हा एकदा चेंडूने उंची जास्त घेतली. सिंगल इथे मिळतीये. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 30. 2 बॅटर बाद. राईट आर्म राऊंड विकेटने इथे मारा करतायत. नो बॉल आहे. बघा, काही स्पर्धेचे नियम आहेत. त्या नियमाचं पालन जर केलं नाही तर पंच मात्र तिथे दंड ठोठावतील. आताच्या 2 धावा आहेत. 31 झाल्यात आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळ्यांनी पहा नीट. इथे देखील भीमर, जो पंचांनी इथे नो बॉल दिला ना, तो राग इथे गोलंदाजाने व्यक्त केला. भीमरचा वापर. चेंडू हातातून निसटला हे मात्र खरं कारण आहे. उद्देश फक्त लक्षात ठेवा, बाकीच्या गोष्टींकडे विचार करू नका. भीमरचा वापर. फ्री हिट कंटिन्यू. धावसंख्या 32. इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि इथे 1 धाव. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बघा, बॅट वरतून चेंडू ज्यावेळेस ब्रश होतोय ना, चांगला आय कोऑर्डिनेशन दोन्ही बॅटर मध्ये, चांगला तालमेळ. चित्याची चपळाई आणि हरणाची गती दोन्ही बॅटर मध्ये पाहायला मिळाली. वेगवान धाव.
धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 33, 2 बॅटर बाद. पुन्हा एकदा इथे मात्र बॅटची अगदी आतली एज, लेमन कट, चायनीज कट, कुठल्याही प्रकारची धाव नसेल. चांगलं कमबॅक गोलंदाजाकडून देखील. हा, चांगलं केल्यावरती कौतुक गोलंदाजाचं पण आहे. खराब कामगिरीवरती कौतुक कसं करावं, जीभ रेटणार नाही. 33 धावा. इथे मात्र सुरेख कमबॅक केलंय इथे गोलंदाजाने. केदार, दमदार, असरदार केदार गोलंदाजी मार्कवरती. 33 धावा झाल्यात. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा इथे मात्र दांडी केली आहे गुल. अमितला इथे केलाय बाद. तिसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. 33 वरती 3 बाद आहेत. थोड्याशा चुका झाल्या सुरुवातीला, परंतु केदार पुन्हा एकदा कमबॅक करून देत आहेत. जी पार्टनरशिप होत होती ती ब्रेक केली आहे. इथे मात्र फुल टॉस. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती केलेला प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार. तो चंद्रमा नभात आणि बॉल मारलाय डायरेक्ट ढगात. चौकार 4 धावेंसाठी. धन्यवाद. आल्या आल्या विक्रांत यांच्या बॅट मधून विक्राळ असं रूप पाहायला मिळालं. पहिल्याच बॉल वरती चौकार. 6 षटकं संपली आहेत. अंतिम षटक आहे. 37 झाल्यात. शेवटच्या षटकामध्ये कामगिरी कशी होईल? गोलंदाज चांगलं कमबॅक करतील की बॅटर इथे धावा बनवण्यासाठी अजून वेगवान प्रहार इथे करतील? गोलंदाजी मार्कवरती कृष्णा यांना आपण पाहतोय. अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती दिली जाते. हा चेंडू मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. 38 धावा. सुरुवात इथे वॉर्मअप डिलिव्हरी आहे. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळलाय आणि त्या दरम्यान अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 38. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. धाव घेण्याचा प्रयत्न. इथे धाव बाद. अतिघाई आणि संकटात नाही. विक्रांत इथे धाव बाद. 4थं विकेटचं पतन. तांबडी तांबडी चमकते तांबडी तांबडी चमकते तांबडी तांबडी चमकते. सुरेखरित्या इथे गोलंदाजी केली आहे. धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये विक्रांत मात्र धावबाद होत आहेत. नवीन बॅटर विक्रांत यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत. पुन्हा एकदा इथे धावबादची संधी. पुन्हा एकदा धावबाद. क्या बात है. बॅक टू बॅक. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. ज्ञानेश्वर इथे फुलटॉस वरती दांडीगुल. ज्ञानेश्वर आले, हजेरी लावली आणि डगआउटच्या दिशेने गेले. बॅक टू द पॅव्हिलियन. इथे लागोपाठच्या 3 चेंडूंवरती 3 विकेट आहेत. 2 धावबाद आहेत तर 1 त्रिफळा बाद. बॅटर देखील एकमेकांना सांगतायत तू चल मैं आया. बॅक टू बॅक. इथे बॅटर धावबाद, धावबाद आणि त्यानंतर त्रिफळा बाद. 3 चेंडू अजूनही शिल्लक. 6 बॅटर बाद आहेत. ज्ञानेश्वर बाद झाले. नवीन बॅटर दत्तात्रय. 38 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. शेवटचे 2 बॉल या षटकातील. 38 धावा झाल्यात. 6 बॅटर बाद आहेत.
पुन्हा एकदा निर्धाव. इथे देखील धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी फसतोय. दत्तात्रय देखील होतील धावबाद. विकेट होईल पतन. فلوس عندي خوش فصوة يا اخي تفوز فوز والله خوش رقصة عندي لك رقصة قوية يا الحبيب اسمها صبوحة خطرها نصيب من يدك بتعطيها كف وهز شت وكير خليك شبيب عطني رقصة وفريسة زيد على डावाकडे वळतोय जिथे 39 धावेंचा पाठलाग केला जाईल. आघाडीचे बॅटर मैदानामध्ये सज्ज आहेत. गोलंदाज देखील सज्ज होत आहेत. पंचांचा इशारा. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिल्याच बॉल वरती एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफ मध्ये इथे चेंडू खेळण्याचा प्रयत्न. एका धावेने इथे शुभारंभ. सुरुवात श्री गणेशा केला जातोय. 39 धावेंचा पाठलाग. वाह, बॅटरने मात्र इथे गुडघा टेकवत समोरच्या दिशेने बॉल खेळलाय, परंतु पंच कळवतील नो बॉल आहे. नो +1. आता चेकून 2 धावा. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इन बिन 3, साडेमाडे 3. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. इथे फ्री हिटचा बॉल उंचावरती खेळलाय. धावबाची संधी, परंतु इथे नॉट आउट. पंचांनी इथे नॉट आउटचा कॉल केलाय. चांगलं कमबॅक प्रामुख्याने केलं जात आहे. 3 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिलं षटक आहे. हा चेंडू मात्र सोडून दिलाय. पंचांनी कळवलंय फेअर डिलिव्हरी. प्रणित आणि त्याचबरोबर समाधान ही जोडी मैदानामध्ये आहे. समाधानपूर्वक कामगिरी इथे कशा प्रकारे केली जाईल. तर गोलंदाजी मार्क वरती ज्ञानेश्वर माऊली इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. हा चेंडू मात्र अवांतर. धावसंख्येमध्ये वाढ. अतिरिक्त धावेने स्कोर कार्ड वरती इथे 1 धाव जोडली जाते. 4 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. 39 धावा डिफेंड करायच्या, तर 39 धावेंचाच पाठलाग आहे. पुन्हा एकदा अवांतर. मिस्टर एक्स्ट्राज इथे धावसंख्येमध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्येमध्ये अतिरिक्त धावेने वाढ. धावसंख्या होते ती 5. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. पुढचा बॉल इथे देखील चांगला बॉटम हँडचा वापर. फक्त आणि फक्त फ्लिक केला आणि त्या दरम्यान सिंगल. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 6. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 6 धावा आतापर्यंत झाल्यात. एका बाजूने समाधान तर दुसऱ्या बाजूने प्रणित आहे. तर गोलंदाजी मार्क वरती ज्ञानेश्वर माऊली. इथे देखील सरळ बॅटचा वापर आणि बॉल करेल. बाउंड्री लाईनची सफर. बॉल सीमारेषा पार. बस काय भावा. पुन्हा एकदा मिळाल्या 4 धावा. चौकार. चार धावेने धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. इथे देखील नो बॉल आहे. गोलंदाजाकडून झालेली चूक आणि पंचांनी लगेच तात्काळ इथे कारवाई केली. नो बॉलचा कॉल. 11 धावा आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. काय होईल पहा नीट. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटला, परंतु कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. फ्री हिटच्या चेंडूवरती मात्र धाव मिळत नाहीये. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकानंतर 11 धावा इथे खर्च झाल्यात. पहिल्या षटकानंतर 11. थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी अमोल कोळी इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. काहीशी चर्चा गोलंदाजाबरोबर केली जाते. काहीसा कानमंत्र दिलाय साहिल यांनी. बघूया त्या कानमंत्राचा अमोल फायदा घेतील का. पहिलाच बॉल. वाईड यॉर्करचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता. ऐकलंय काहीतरी साहिल यांचा अमोल यांनी. चांगली गोलंदाजी साकारतायत. पुन्हा एकदा फुलटॉस. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 12 धावा. पुन्हा एकदा सरळ चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये.
हा, पंचांचं लक्ष बारीक आहे. तुम्ही ज्या काही चुका करतात ना लगेच निदर्शनात येतात. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट. इथे मात्र बिमर नो बॉल. हे बघा बॉल टाकत असताना खेळाडू आपण बोलू नका अशी सक्त ताकीद पंचांनी दिली आहे. तुम्ही जरी चेंडू टाकताना बोललात एकदा वॉर्निंग असेल परंतु त्यानंतर नो बॉल दिला जाईल. फ्रीडचा बॉल. प्रहार तर योग्य आहे परंतु एक व्यतिरिक्त धाव मिळणार नाही. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. 1-1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ केली जाते. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला ग्लान्स केलाय. ऑन साइडला ढकलून दिलाय. षटकाची इथे समाप्ती होईल. 2 षटक संपले. 2 षटकानंतर 15 धावा. अमोली यांनी 4 धावेंचं षटक इथे हाताळलं. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4. येणारे 30 चेंडू आणि 30 चेंडूंमध्ये 24 धावेंची गरज आहे. 30 बॉल 24. धड़के दिल जोर से धड़के देखो क्या होगा कुछ भी हो सकता खेल में कौन हारे कौन जीते कोई भी ना जा. पहिला चेंडू इथे नो आहे. नो बॉल आहे. नो बॉल आहे. पंचांनी इथे नो बॉलचा कॉल केलाय आणि लगेच कळवलंय इथे पुढचा चेंडू फ्री हिट आहे. पुन्हा एकदा नो बॉल. बॅक टू बॅक इथे अतिरिक्त धावा. सुरुवातही झाली नाही आणि बोनस वाटायला सुरुवातही झाली. अतिरिक्त धावा. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 17. पुन्हा एकदा नो बॉल. वारंवार कशा संदर्भात आहे. गोलंदाजाची ऍक्शन इथे योग्य नाही आहे त्यामुळे गोलंदाजाला वारंवार इथे नो बॉल कळवण्यात येतो. अतिरिक्त 3 धावा एकही चेंडू न हाताळता विक्रांत यांनी खर्च केल्या. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा ज्ञानेश्वर. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 3रं षटक. फ्रीडचा बॉल. फ्री हिटचा बॉल आहे त्यामुळे विकेट इथे प्राप्त होणार नाही. 18 धावा आतापर्यंत झाल्या. 3रं षटकाची सुरुवात होतीये. पुन्हा एकदा फुल टॉस आणि इथे मात्र 1 धाव त्या दरम्यान प्राप्त होतीये. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 19 सुस्थितीमध्ये आहे. ब्लास्टर टीम इथे ब्लास्ट करण्यासाठी तयार आहे. इथे देखील बघा आता यष्टीरक्षकाने चूक काय केली की यष्टींच्या मागे बॉल पकडला पाहिजे होता. यदा कदाचित डायरेक्ट हिट झाला असता परंतु पुढे पकडला आणि त्यामुळे जो अवधी लागला त्यामध्ये बॅटर इथे सेफ झाले. थोड्याशा चुका आहेत त्या सुधारल्या तर नक्कीच यशाची पातळी इथे तुम्ही पार कराल. 19 धावा झाल्यात आतापर्यंत. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या लगतचा चेंडू आहे. आडवा बॅटने समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक चांगलं यष्टीरक्षण करतायत. चांगला चेंडू इथे कलेक्ट केलाय. 19 धावा आहेत. समीकरण 26 बॉल 20. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. ज्या बॅटरच्या बॅटमधून वेगात धावा आल्यात ना त्याला अक्षरशः बेड्या ठोकण्याचं काम ज्ञानेश्वर माऊली इथे गोलंदाजीमध्ये करतायत. अप्रतिमरित्या सुरेख. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. ये होईना बात. क्या बात है. कमबॅक केलंय. 25 चेंडू ओव्हर झाली आहे. ओव्हर झाली. 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये 20 धावेंची गरज आहे. मॅच ऑन. गेम ऑन. चेस ऑन. डिफेंड देखील ऑन आहे. 24 बॉल मध्ये 20. हारे कौन जीते कोई भी ना जाने कुछ भी हो सकता खेल में
धन्यवाद. शेवटच्या 24 बॉल मध्ये 20 धावेंची गरज. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा अमोल. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी चौथं. पहिलाच बॉल बीमर. इथे धावबाची इथे पुन्हा एकदा बॅकअप खराब. योग्य जर बॅकअप नसेल ना तर पॅकअप नक्कीच होतो. इथे नो+1 2 धावा. इथे फ्री हिट आणि त्यावरती प्रहार. 1 धाव मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 22 धावा. 22 23 मध्ये 17. आखू टप्प्याचा बॉल आहे. ऑन साइडला खेळला आहे. सिंगल इथे मिळते आहे प्रणित यांच्या बॅट मधून. चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. संयमाबरोबर आक्रमण दोन्ही बॅटरने दाखवलंय आणि बरोबर फिट आणि फाईन कार्यक्रम गोलंदाजांचा मात्र केलाय. पुन्हा एकदा बॅकफुट पंच. क्षेत्ररक्षण इथे पुन्हा एकदा निराशाजनक. डायरेक्ट हिट होत नाहीये. 3 यष्ट्या दिसून देखील त्या यष्ट्यांचा वेध घेतला जात नाहीये. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 24. पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. विकेटचं पतन. धन्यवाद. 24 धावा आणि त्यावरती 1 बॅटर बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. सागर अमोल यांनी अप्रतिमरित्या इथे गोलंदाजी केली आहे. तसं बघायला गेलं तर सर्व खेळाडूंमध्ये अमोल यांची उंची थोडीशी कमी आहे. परंतु स्मॉल पॅकेट अँड डायनामाइट. छोटा पॅकेज और बडा धमाका. इथे देखील वा काय गोलंदाजी इथे केली आहे. कमबॅक केलंय. इथे थोड्याशा अडचणींना सामोरं जावं लागतंय बॅटिंग टीमला. एलएस ब्लास्टर या टीमला. पुन्हा एकदा इथे धावबाची संधी परंतु क्षेत्ररक्षक तत्परतेने येऊ शकले नाहीयेत. षटकाची समाप्ती. 4 षटकं संपली आहेत. 25 धावा झाल्यात. येणारे 18 चेंडू आणि त्या 18 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 14 धावेंची गरज आहे. 18 बॉल 14. गली गली भरी भरी तुझे मुझे देखने. धरती देखो धड़के, जीतो बाजी लड़के. पाचव्या षटकाची सुरुवात. नो बॉल. गोलंदाजी करणं म्हणावं तसं सोपं नसतं. बॅटिंग कोणी करतं. बॉलिंग करता येत नाही. त्यासाठी अनुभव व्हावा. इथे मात्र फुलटॉस. धावबाची संधी. आपण इथे पंचांकडे दाद मागा. पंचांना दम देण्याचं काम नाही. हातचं सोडायचं आणि पळत्याच्या मागे जायचं असं कुठेतरी क्षेत्ररक्षकाने केलं. जवळच्या एंडकडे बाद झाले असते. त्यांनी लांबचा एंड पकडला आणि त्यामध्ये मात्र 1 धाव मिळते. पुन्हा एकदा नो बॉल. धावसंख्येत अतिरिक्त धावेने वाढ. 28 धावा झाल्यात. 1 बॅटर बाद. 17 मध्ये 11. इथे आखूड टप्प्याचा बॉल. अपट बार आणि त्यावरती मात्र इथे सिंगल. महादेव यांच्या बॅटमधून आपल्याला गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा इथे उजव्या यष्टीच्या बाहेर. अतिरिक्त धावेने वाढ. धावसंख्या होते ती 30. पुन्हा एकदा नो बॉल आणि बॉल सीमारेषा. हा
वरती लागलाय का बघा. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धाव्यांसाठी. क्या बात है, सिक्सर. आताचे एकूण 7 धावा आहेत. सिक्स कोणी मारला, मग ते स्ट्राईकला. 6 मारलेत ना त्यांनी, त्यांना देऊ द्या स्ट्राईक अजून. सदोतीस झाल्यात. विजयासाठी 2 धावींची गरज आहे आणि त्यातून पुढचा चेंडू फ्री हिट. हा चेंडू मात्र निर्धाव. 15 चेंडू आणि 15 चेंडूंमध्ये 2 धावींची गरज. 15 बॉल 2. थोडस सोपं आव्हान आहे LS ब्लास्टर या टीमला. इथे देखील लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू डायरेक्ट हिट, परंतु तो नेम इथे हेरला जात नाहीये. या 2 धावा वेगात पूर्ण मॅच फिनिश. या मॅच मध्ये विजय मिळवला जातोय LS ब्लास्टर या टीम कडून. विजेत्या संघाचं अभिनंदन. यश DJ. धन्यवाद. चला पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे आपण वळतोय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी गोलंदाजी आणि फलंदाजी अप्रतिम केली, प्रणित ठरतायत मॅन ऑफ द मॅच चे मानकरी. या प्रणित आपल्याला इथे मॅन ऑफ द मॅच च्या किताबाने सन्मानित केलं जात आहे. आकर्षक अशी ट्रॉफी आणि त्याच बरोबरीने मालपानीस यांच्याकडून आकर्षक भेटवस्तू. यस कॅमेरामॅन फोकस करो. त्याचबरोबर या मॅन ऑफ द मॅच ची आकर्षक अशी ट्रॉफी प्रदीप यांना प्रदान करण्यात येते. मॅम आल्यात, त्यांच्या समवेत हे मॅन ऑफ द मॅच चा किताब इथे प्रदान करण्यात येतोय. टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. वेल डन, वेल प्लेड प्रणीत. पुढच्या प्रवासासाठी संपूर्ण टीमला शुभेच्छा. बेस्ट लक. गोलंदाज रत्ती सच्ची मैंने जान गवाई है, नच नच कोयलों पे रात बिताई है, अखियों की नींद मैंने फूकों से उड़ा दी, गिन गिन